तर नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि बऱ्याच दिवसांनी हा व्हिडिओ येतो, म्हणजे 3 दिवसापूर्वी माझा व्हिडिओ आला होता आणि आज सुद्धा मी टाकणार आहे. तर तुम्ही बघत राहा. तुम्हाला थंबनेलवरून समजलं असेल की मी आज काय बनवणार आहे. सुरुवातीला आपल्याला हे बघा, सोयाबीन घ्यायचे, कुरकुरीत सोयाबीन बनवायचे आपल्याला, म्हणजे आपण नाश्त्याला बनवतो तसे. आणि आता आपल्याला सोयाबीन आपण बॉईल करून घेतलेले आहेत आणि त्याचं आता आपल्याला पाणी काढायचंय. एकदम ते गरम आहेत म्हणून आता ठेवलेल्या ताटामध्ये आपल्याला बॉईल करायचं. आणि पुढे व्हिडिओ बघत राहते मंडळी. जे व्हिडिओ नवीन असतील त्यांनी एक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पुढे कंटिन्यू बघत राहा. पण बघूया पुढे, आता तुम्हाला मी दाखवतो. तर मंडळी, आपल्याला सुरुवातीला घ्यायचे आहेत हे जे साहित्य लागतात आपल्याला ते घ्यायचे. मसाला आपला घरगुती मसाला, नंतर हळद आहे, नंतर गरम मसाला, आणि ही कोणती पावडर आहे? धणा पावडर. नंतर आपल्याला तेल टाकायचं. आता आई तेल टाकणार आहे. इकडे बघा, बघू शकता तुम्ही. आता सोयाबीन आपण घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये घरगुती मसाला, हळद वगैरे तुम्हाला जे दाखवले ते मसाले टाकलेले आहेत. थोडा नॉर्मल मीठ टाकलेलं आहे आणि बॉईल करते वेळी सुद्धा आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे इकडे. आणि आता थोडा आई टाकलेलं तेल थोडं गरम झालंय आणि आपल्याला फ्राय करायचे. फ्राय करायला केल्यानंतर मग आपल्याला थोडी कोथिंबीर वगैरे टाकायची. त्यावर तुम्ही बघत राहा पुढे. तर आता थोडा आईने घेतलेला आहे, चणा पीठ घेतलेलं आहे, ते आपल्याला थोडा मिक्स करायचं, सामपीठ वगैरे. त्याच्यामुळे थोडी टेस्ट, म्हणजे जसं आपण वडापाव खातो ना, वडापावची टेस्ट येते तसं आपल्याला टेस्ट येणार आहे थोडी. आपल्याला थोडा अजून थोडं टाकायचं. तेल थोडं आता गरम झालेलं आहे इकडे. आता जरा मंचुरियन टाईप सारखे वाटतात नाही, थोडासा मिक्सला करत एकदम मिक्स करायचं, म्हणजे ते आपल्याला मसाले करून त्याला असे लागले पाहिजे, एकदम व्यवस्थित लागले पाहिजे. तेल आता इकडे गरम होते, नंतर थोडे टाकून बघायचं. तर अशा तऱ्हेने मंडळी हे बघा, आता आपल्याला तळायचे त्याच्यामध्ये, जसे आपण मंचुरियन तळतो त्या हिशोबाने आपल्याला फ्राय करायचं. आईने टाकलेलं त्याच्यामध्ये व्यवस्थित त्याला तेल वगैरे लागला पाहिजे. ते बघू शकता तुम्ही, अशी कडक झाली पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला कोथिंबीर टाकायची त्याच्यामध्ये. कोथिंबीर टाकली की व्यवस्थित मग तेल त्याच्यामध्ये असा मुरला पाहिजे. तेल मुरला का जरा व्यवस्थित आणि थोडीशी कडक झाली, मग त्याच्यामध्ये कुरकुरीत असे मंचुरियन टाईप सोयाबीन असे तयार होतात, म्हणजे आपल्याला डेली घरी खायला एकदम व्यवस्थित होतं. तर मंडळी, आता आईने टाकलेले हे कोथिंबीर व्यवस्थित इकडे बघून घ्या. थोडे तर फ्राय झालेले आहेत, व्यवस्थित थोडे बारीक गॅसवर तुम्हाला करायचे व्यवस्थित, एकदम मंचुरियन जसे आपण बाहेर खातो. आणि तुम्हाला त्याच्यासोबत चटणी सुद्धा तुम्ही खाऊ शकता, टमाटर सॉस किंवा चटणी तुम्ही घरगुती चटणी सुद्धा बनवू शकता. व्यवस्थित थोडे नॉर्मल कडक झाले तर तुम्ही खाऊ शकता सॉस सोबत वगैरे. अशा तऱ्हेने रेडी झालेले आहेत आपले आता सोयाबीन कुरकुरीत तयार झालेले आहेत. तुम्ही कधी टाइमपास म्हणून बनवू शकता. तर तुम्हाला शॉर्टकट मी रेसिपी सांगली आहे, नॉर्मल एकदम व्यवस्थित आहे आणि शॉर्टकट होते पटकन. तुम्ही मसाले जर चांगले टाकलेत व्यवस्थित तर त्याला टेस्ट चांगली येते. आता जसे आपण मंचुरियन खातो बाहेर, ते त्या हिशोबाने तुम्हाला टेस्ट लागणार. जास्त करपवू नका, नॉर्मल तेल टाका. आणि सोयाबीन हे खूप चांगले असतात, शरीराला प्रोटीन युक्त असतात. त्याची पावडर बनवून सुद्धा आपल्याला जे प्रोटीन असतात मोठे मोठे त्याच्यामध्ये आपण खाऊ शकतो. आणि मोठ्या मोठ्या जिमवाले असतात ते सोयाबीन जास्त खातात, कारण त्याच्यामध्ये खूप प्रोटीन असतं. आणि आता बघूया कसे लागतात, आपण टेस्ट करून बघूया. तर मंडळी, कुरकुरीत सोया रेडी झालेले आहेत फायनली. यांनी खाली टेस्ट केलेले आहेत, मस्त आहेत, छान आहेत एकदम. तुम्ही पण करून बघा, टाइमपास साठी खूप छान आहेत आणि प्रोटीन युक्त असतात, मी तुम्हाला फायनली सांगितलेलं आहे. आणि अशा प्रमाणे अशा तऱ्हेने तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.